नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. रोज मुलांच्या डब्यांना काय द्यायचं, नाश्त्याला काय बनवायचं, कुटुंबातल्या सगळ्याच आयांना हा प्रश्न पडतो. त्यासाठीच मी एक कच्च्या बटाट्यापासून पौष्टिक आणि झटपट कुरकुरीत नाश्त्याचा प्रकार शेअर करणार आहे. हा नाश्ता बाहेरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट आणि फक्त 4 चमचे तेल हा नाश्ता बनवण्यासाठी तुम्हाला लागणार. रात्री जर तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवलं तर सकाळी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलाच्या डब्यासाठी तुम्हाला हा देता येईल. रेसिपी खूप साधी, सिंपल आणि टेस्टी आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे, त्याची मी साल काढून आता हा आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे. जर तुम्हाला बटाटा चालत नसेल तर तुम्ही लाल भोपळा किसून घेऊ शकता. बनवण्याची पद्धत सेम आहे. तर अशा पद्धतीने सर्व बटाटा माझा किसून झाला आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आणि 2 ते 3 पाण्याने हा मस्त स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि हाताने पिळून यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. म्हणजे यामधलं सर्व स्टार्च निघून जाईल. बटाट्याच्या किसमधलं मी सर्व पाणी काढून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता. ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे. बेसन पीठ चालत नसेल तर मूग डाळीचे किंवा गव्हाचे पीठ तुम्ही यामध्ये घालू शकता. आता यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला घालूया. तुमच्याकडे गाजर असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. बारीक कट केलेली कोथिंबीर पण यामध्ये घालूया. चवीनुसार यामध्ये मीठ घालूया. आता ज्या वाटीने आपण रवा आणि बेसन पीठ घेतलेलं आहे त्या वाटीने सुरुवातीला मी 1 वाटी पाणी यामध्ये घालत आहे. पाणी घातल्यावर छान हे मिश्रण आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सिंपल आहे. तेव्हा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे आपण छान असं मिक्स करून घेऊया. आपण 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, म्हणजे 2 वाटी झालं आहे. तर त्यासाठी आपल्याला 2 वाटीच पाणी यामध्ये घालायचं आहे. पण एकदाच सर्व पाणी घालायचं नाही. आधी 1 वाटी आणि आता मी 1 वाटी पाणी यामध्ये घालत आहे. म्हणजे टोटल 2 वाटी पाणी मला यासाठी लागलेलं आहे. हे पीठ असं सैलसर पाण्यासारखं आपल्याला भिजून घ्यायचं आहे. यात अजिबात जास्त साहित्य घालावे लागत नाही. खूप कमी साहित्यात आणि कमी तेलामध्ये हा पौष्टिक नाश्ता तयार होतो. तर हे बघा, अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे भिजत वगैरे ठेवायचं नाही, लगेच आपल्याला याचा नाश्ता बनवायचा आहे. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये फक्त 2 चमचे तेल आपल्याला घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालू. जिरे मोहरी चांगली फुलली की इथे मी 4 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, ती पण घालूया. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार या नाश्त्यासाठी घेऊ शकता. आणि त्याचसोबत मी 7-8 कढीपत्त्याची पाने, तीसुद्धा अशी बारीक कट करून घेतलेली आहे, ही पण यामध्ये घालूया. आणि ही फोडणी आपण चांगली 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे. कढीपत्ता, मिरची छान परतून झाले. आता यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या मी अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या पण घालूया. आणि थोडंसं हिंग पण घालूया. तुम्ही लसूण ठेचून सुद्धा घालू शकता यामध्ये. आता हे सुद्धा आपल्याला छान अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे, म्हणजे लसणाचा फ्लेवर मस्त यामध्ये उतरतो. 1 चमचा तीळसुद्धा मी यामध्ये घालत आहे. तुम्ही सुद्धा आवडत असेल तर नक्की घाला. तीळसुद्धा परतून घेऊया. फोडणी छान परतून झाली आहे. आता काय करायचं, आपण जे रवा आणि बेसनाचे मिश्रण बनवलेले आहे, हे मिश्रण यामध्ये घालूया. घालण्यापूर्वी गॅसची फ्लेम लो करायची, नाहीतर हे कढईला चिटकू शकते. आता हे मिश्रण फटाफट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जसं जसं हे एकजीव होईल तसं तसं याचा गोळा तयार होतो. गॅसची फ्लेम आता आपल्याला मध्यम ठेवून हे असं ढवळत राहायचं आहे.
म्हणजे न करपता आणि न गुठळ्या होता याचा गोळा व्हायला सुरुवात होते. 2 मिनिटात याचा असा गोळा तयार झाला आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आणि पुन्हा 5 मिनिटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. असं आपल्याला परतत राहायचं आहे. 5 ते 7 मिनिटामध्ये हे मस्त असं घट्ट पण झालं आहे आणि छान शिजलं पण आहे. आता आपण गॅस बंद करूया. हे पीठ गरम असतानाच हे आपल्याला सेट करून घ्यायचे. त्यासाठी मी इथे एक ताट घेतलं आहे. तुमच्याकडे ट्रे असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. असे तेल लावून घेतल्यामुळे हे मिश्रण ताटाला चिटकत नाही. आता गरमच हे मिश्रण ताटात काढून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच एखाद्या चमच्याने आपल्याला ह्या ताटामध्ये हे पसरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी असा चमचा घेतलेला आहे. या चमच्यानेच हे मिश्रण पूर्ण ताटाला असं पसरवून घ्यायचं आहे. फटाफट हे असं थापून घ्यायचं आहे. असं केल्यानंतर लगेच याच्या वड्या करायच्या नाही. हे थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. 15 मिनटं मी हे फ्रीजमध्ये मस्त सेट करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्या वड्या बनवणार आहोत. छान हे सेट झालेलं आहे. असं सेट झालं की पटकन आपल्याला याच्या वड्या कट करता येतो. जर तुम्हाला सकाळी हा नाश्ता करायचा असेल तर रात्री असे फ्रीजमध्ये ठेवून याच्या सकाळी वड्या तुम्ही शॅलो फ्राय करून मुलांना डब्याला देऊ शकता. अशा पद्धतीने आता आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता. अजिबात हे प्लेटला मिश्रण चिटकलेलं नाही, कारण आपण प्लेटला तेल लावलेलं होतं. आता आपण चाकूने अशा वड्या कट करून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या वड्या याच्या कट करून घेऊ शकता. तसं बघायला गेलं तर आपण सर्व जिन्नस हे छान शिजवून घेतलेलं आहे. कच्चं राहण्याचा प्रश्न इथं येत नाही. तुम्हाला मी दाखवते. मी अशा पद्धतीने याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहे. तुम्ही मोठ्या पण बनवू शकता. हे बघा, याला मस्त जाळी पण सुटली आहे आणि मस्त आतून शिजला पण आहे. तुम्ही असाच खाल्ला तरी चालेल किंवा तुम्ही छान असा शॅलो फ्राय करू शकता याला कमी तेलामध्ये. मी तुम्हाला शॅलो फ्राय पण करून दाखवणार आहे. त्यासाठी पॅनवर मी 2 चमचे तेल घालत आहे. तेल गरम झाले की यामध्ये आपण थोडेसे तीळ घालू. तीळ घातल्यामुळे हा पदार्थ पौष्टिक तर होतोच, पण दिसायला पण छान वाटतो. आता पॅनवरती ह्या वड्या आपण व्यवस्थित अशा ठेवून घेऊया. तुम्ही फक्त 4 चमचे तेलामध्ये हा सुंदर असा ब्रेकफास्ट बनवू शकता. 5 मिनिटं हा मोठ्या फ्लेमवरती फ्राय होऊ द्यायचा. 5 मिनिटं झाल्यावरती हा आपण पलटवून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला हा पलटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान याला रंग आलेला आहे. आता दुसरी साईडसुद्धा आपण 5 मिनिटं मोठ्या फ्लेमवरती फ्राय करून घेणार आहोत. दुसरी साईडसुद्धा इथे मस्त आपली शॅलो फ्राय झालेली आहे. आपला हा नाश्ता तयार झाला आहे. आता आपण काढून घेऊया. एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त हा नाश्ता आपला तयार झालेला आहे. बरेच जणांना बटाटा चालत नाही, तर त्याऐवजी तुम्ही कोहळा, भोपळा किंवा कोबी वापरू शकता. बनवण्याची पद्धत सेमच आहे. अशा प्रकारे आपण हा पौष्टिक नाश्ता तयार केला आहे. रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट हा नाश्ता आपला तयार झालेला आहे. बऱ्याच जणांना बटाटा चालत नाही, तर त्याऐवजी तुम्ही कोहळा, भोपळा, कोबी हे सुद्धा वापरू शकता. बनवण्याची पद्धत सेमच आहे. तर अशा वड्या तयार करून ठेवल्या तर 2 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळच्या नाश्त्यासाठी शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता. रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा.